नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेंगदाण्याची पोळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी पिठामध्ये मीठ टाकून मी पीठ चुरून घेतलं आहे। पीठ चुरताना व्यवस्थित चुरायचं, मऊ करायचं पीठ। थोडं 5 मिनिट त्याला झाकून ठेवलं तरी पण चालतं। तवा गरम करायला ठेवायचा। हे पहा, आपलं पीठ किती मऊ झालं आहे। उंडा गोल भरून घ्यायचं। शेंगदाणे भाजून मिक्सरमधून फिरवून घेतले आहेत गूळ टाकून। हे पहा, ते शेंगदाण्याचं पीठ, गुळाचं शेंगदाणे आपण भरून घ्यायचं उंड्यामध्ये। व्यवस्थित भरायचं, बाहेर निघता कामा नये। पीठ थोडं घ्यायचं आणि जास्त शेंगदाण्याचं पीठ टाकायचं। टाकून उंडा भरून घ्यायचा। उंडा असा गोल फिरवल्याने पोळी फुगते, टम्म फुगते। त्यानंतर लाटायचं। हे पहा, आपले शेंगदाणे बाहेर बिलकुल निघत नाही, व्यवस्थित पोळी झाली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आपली लाटण झाली। एका तव्यावर पण थोडंसं तेल टाकायचं। त्यानंतर आपण लाटलेली पोळी टाकायची। वरून पण तेल लावून पलटून घ्यायचं। दुप्पट फुगून टम्म होती आपली पोळी। हे पहा असं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। खा प्या, एन्जॉय करा।